नमस्कार. अलीकडे अँजिओप्लास्टीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि अँजिओप्लास्टी झाल्यानंतर आता पथ्य काय पाळायची ह्याची काळजी त्या पेशंटला सुद्धा वाटते आणि कुटुंबियांना सुद्धा खूपच असते. खरं म्हणजे अँजिओप्लास्टी केल्यानंतर लोक आपल्या आहाराबद्दल खूप जागरूक होतात. हीच जागरूकता त्यांनी अगोदर ठेवली असती तर अशा अनेकांची अँजिओप्लास्टी नक्कीच टळली असते. पण निदान आता तरी इथून पुढे काय काळजी घ्यायची, कोणते पदार्थ टाळायचे, कोणते पदार्थ आवर्जून आपल्या आहारामध्ये समाविष्ट करायचे, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि सोबतच शेवटी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा आपल्या हृदयाचं आरोग्य जपण्यासाठी देणार आहे. आणि त्यामुळं अँजिओप्लास्टी केल्यानंतरच नव्हे तर ज्याला ज्याला आपलं हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे त्या प्रत्येकासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तर ह्याच्यामध्ये 3 गोष्टी आपल्या हृदयाला घातक ठरत असतात. त्यापैकी सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजेच शरीरामध्ये होणारा अंतर्दाह म्हणजेच इन्फ्लामेशन. दुसरी गोष्ट म्हणजेच शरीरावरती आपल्या आहारातून येणारा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजेच आहारातून फ्री रॅडिकल्स जास्त मिळणं आणि अँटीऑक्सिडंट्स कमी मिळणं. आणि तिसरी गोष्ट म्हणजेच आपल्या आहारामुळं ब्लड शुगर लेवल वारंवार वरती खालती होत राहणं. ह्या तिन्ही गोष्टी जर आपल्या आहारातून जास्त होत असेल तर ब्लॉकेजेसची शक्यता वाढते आणि म्हणून आपल्याला आहारामध्ये असे बदल करायचे ज्याच्यातून ह्या तिन्ही गोष्टींची शक्यता खूप कमी होईल आणि आपल्याला अशा तक्रारी भविष्यात टाळता येतील. आणि म्हणूनच वेल बॅलन्स्ड डाएटला आपली प्रायोरिटी ठेवायला पाहिजे. हा बॅलन्स डाएट कसा ठेवायचा ह्याच्यासाठी मी तुम्हाला 7 टिप्स देणार आहे. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या हृदयाला हाय फॅट, हाय सॉल्ट आणि हाय शुगर ह्या तिन्ही गोष्टी घातक असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रोसेस्ड फूडमधून मिळत असतात. म्हणून तुम्ही प्रोसेस्ड फूड कमीत कमी ठेवा आणि नॅचरल रिसोर्सेसमधलं घरामधलं बनवलेले ताजं अन्न शक्यतो खाण्याचा प्रयत्न करा, ज्याच्यातून तुम्हाला लो फॅट, लो सॉल्ट आणि लो शुगर हे जपता येईल. त्यानंतर दुसरी गोष्ट सुद्धा बॅलन्स डाएटशी संबंधित आहे, कारण आपल्याला आपलं कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट ह्यांचं प्रमाण आपल्या आहारातून योग्य मिळणं गरजेचं असतं. ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट शक्यतो 60%, त्यानंतर प्रोटीन 30% आणि फॅट आपल्या डाएटमधून 10% मिळायला पाहिजे. जर आपल्या आहाराचा अभ्यास आपण केला तर असं लक्षात येतं की आपण जवळपास 85 ते 90% आहार हा कार्बोहायड्रेटचा करत असतो, ज्याच्यातून आपली शुगर लेवल प्रचंड वाढत असते. मग ह्याच्यामध्ये ब्रेड, बिस्किट, मैद्याचे पदार्थ, गहू, साखरेचा अतिरिक्त वापर ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला कार्बोहायड्रेट जास्त मिळतं, जे आपल्या एनर्जीला गरजेचं असलं तरीसुद्धा जर अतिरिक्त झालं तर जास्त घातक सुद्धा ठरू शकतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी शक्यतो टाळा. आणि तिसरी गोष्ट म्हणजेच आत्ताच आपण बघितलं की जर कार्बोहायड्रेट जास्त वाढलं तर आपलं प्रोटीन इंटेक साहजिकच कमी होतो. तो सुद्धा वाढवणं आपल्या पेशींची हानी भरून काढण्यासाठी गरजेचं असतं. म्हणजेच आपल्या शरीराची जी झीज होते ती लवकर रिकवर होण्यासाठी प्रोटीन गरजेचं असतं आणि आपल्या स्नायूंची ताकद सुद्धा याच्यातून जपली जाते. आणि म्हणूनच प्रोटीन म्हणजेच शक्यतो डाळीचे पदार्थ, अंडी, जर तुम्ही मांसाहार खात असाल तर त्या पद्धतीनं जर तुम्ही आपला आहार ठेवला तरीही तुम्हाला फायदा होईल. आताच आपण बघितलं की फॅट सुद्धा काही प्रमाणात आपल्या आहारामध्ये असणं आपल्या आरोग्याला गरजेचं असतं. पण ह्याच्यामध्ये तुम्ही ट्रान्स फॅट जे शक्यतो तळलेल्या फ्राईड आयटम्समधून मिळत असतं ते टाळायला पाहिजे, कारण ते हृदयाला हानिकारक असतं. आणि त्याच्याऐवजी तुम्ही अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड ज्याच्यातून मिळतात ते पदार्थ घ्यायला पाहिजेत. ह्यामध्ये गाईचं तूप येतं किंवा बदाम, अक्रोड ह्यांच्यापासून मिळणारं फॅट येतं. ह्यासोबतच ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा चांगला सोर्स असणारे मासेसुद्धा ह्याच्यामध्ये येतात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर घेतल्या तर चांगलं फॅट तुम्हाला मिळेल आणि ह्याचं प्रमाण जर तुम्ही मर्यादित जर ठेवलं तर ते तुमच्या आरोग्याला सुद्धा चांगलं राहील. आपल्या शरीरामधला होणारा अंतर्दाह म्हणजेच इन्फ्लामेशन टाळणं हे सुद्धा हृदयाच्या आरोग्याला गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठी तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सहज मिळणाऱ्या गोष्टी ज्याच्यात हळद, लसूण, आलं, दालचिनी ह्या गोष्टी तुम्ही घेऊ शकताय. सोबतच तुळस ही इथं फायदेशीर राहते आणि सफरचंद, पेरू, डाळिंब ही फळंही तुम्ही घेतलीत तर ह्याच्यातून तुम्हाला मुबलक असे अँटीऑक्सिडंट मिळतात आणि इन्फ्लामेटरी रिॲक्शन ज्या आपल्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये चालू असतात त्या कमी राहून हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. आणि यानंतर येते 6वी गोष्ट जी लिव्हरशी संबंधित आहे, कारण आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल, फॅट ह्यांचं संतुलन ठेवायचं काम लिव्हरच करत असतं आणि जर त्याचं आरोग्य बिघडलं तर त्याचा परिणाम हृदयावरती नक्की होतो. म्हणूनच
तुम्ही लिव्हरचं आरोग्य जपण्याकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे आणि जर तुम्हाला फॅटी लिव्हर सारख्या तक्रारी असतील तर जास्तच काळजी घ्यायला पाहिजे. रिफाईंड शुगरचा अतिरिक्त वापर, त्यानंतर सॉफ्ट ड्रिंक्स, अल्कोहोलचा वापर, पॅकेज्ड आणि प्रोसेस्ड फूड जास्त घेणं, डीप फ्राईड पदार्थ जास्त घेणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टाळायला पाहिजेत. आता ह्याच्यासाठी आपण लिव्हरचे शत्रू कोणते कोणते पदार्थ आहेत हा एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही अगदी नक्की बघून घ्या. आणि यानंतरची 7वी गोष्ट ही आहार अशी नसून आपल्या सर्वांगीण आरोग्याशी संबंधित आहे. कारण फक्त आहारच नव्हे तर आपलं शारीरिक, मानसिक आणि आत्मिक आरोग्य सुद्धा हृदयासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर कार्डिओ वर्कआउट, हलके व्यायाम, योग्य मार्गदर्शनाखाली आणि वैद्यकीय सल्ल्याने केला तर तुमचं शरीर चांगलं राहील. योगासनं, प्राणायाम आणि ध्यान ह्यांची नियमित साधना तुम्हाला मानसिकरित्या चांगलं ठेवेल. आणि जर तुम्ही ताणतणावाच्या पासून दूर राहिला, तुमच्या आवडीच्या गोष्टींच्या मध्ये, आवडीच्या छंदांच्याकडे जर वळला, आपल्या आयुष्याचा मोकळेपणाने आनंद घेतला तर तुमचं आत्मिक आरोग्य सुद्धा चांगलं राहील. आणि आयुर्वेदात म्हटलंयच की मन आणि आत्मा हे हृदयस्थ असतात आणि म्हणून हृदयाच्या आरोग्यासाठी हे सर्वांगीण आरोग्य जपणं हे आपलं कर्तव्यच आहे. पुन्हा एकदा ह्या 7 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या मी रिपीट करतोय. एकतर म्हणजेच नॅचरल रिसोर्सेसवरती जास्त भर द्या. पॅकेज्ड आणि प्रोसेस्ड फूड टाळा. अतिरिक्त कार्बोहायड्रेटचा वापर टाळा. प्रोटीनचं प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न करा. हेल्दी फॅटचा समावेश आपल्या आहारामध्ये करा. शरीरामध्ये होणारं इन्फ्लमेशन टाळण्यासाठी जे पदार्थ मी सांगितलेले आहेत ते आवर्जून घ्या. तुमच्या लिव्हरचं आरोग्य अगदी काळजीपूर्वक जपा. आणि त्यानंतरची गोष्ट म्हणजे तुमचं सर्वांगीण आरोग्य चांगले राहण्यासाठी लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस अगदी नक्की करा. मला खात्री आहे की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करालच. पण हा व्हिडिओ फक्त तुमच्यापर्यंत ठेवू नका. ज्यांचं हृदय चांगलं असणं तुमच्या हृदयासाठी महत्त्वाचं आहे त्या प्रत्येक व्यक्तीबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.